आपल्या आयुष्यात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे खाजगीपणा असा राहिलेलाच नाही. मोबाईलमुळे आपला प्रवास, आवडीनिवडी या सगळ्याचा डेटा गोळा केला जात असतो. अशा काळात इंटरनेटचा सुरक्षित वापर करणं, त्याबद्दल सजग असणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट झाली आहे. त्यामुळे अशा कार्यशाळा महत्त्वाच्या असल्याचं प्रतिपादन ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी केले. ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक श्रृंगारे आणि ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार मंगळवारी 11 फेब्रुवारी रोजी सुरक्षित इंटरनेट दिनाचं औचित्य साधून पालिकेच्या मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र NIC यांच्या सहकार्यानं या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. त्याला अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त मुख्यालय GG गोदेपुरे, उपायुक्त सचिन सांगळे, ठाणे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी नरेंद्र भांबरे इत्यादी उपस्थित होते. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी जगभरात सुरक्षित इंटरनेट दिन साजरा केला जातो. यावर्षी सगळ्यांच्या सहकार्यानं उत्तम इंटरनेट या संकल्पनेवर आधारित जनजागृती कार्यशाळांचं देशभरातील सर्व जिल्ह्यात आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी नरेंद्र भांबरे यांनी दिली. सायबर गुन्ह्यांचं प्रमाण खूप वाढलं आहे. त्याला पायबंद घालण्यासाठी जनजागृती हेच मोठं शस्त्र आहे. सायबर गुन्ह्याला नागरिकांनी बळी पडू नये, त्यांचं नुकसान होऊ नये यासाठी ही कार्यशाळा होत असल्याचं भांबरे यांनी स्पष्ट केलं. विद्यार्थी आणि तरुणांमध्ये याविषयी अधिक जागृती निर्माण व्हावी यासाठी सुरक्षित इंटरनेट दिन साजरा केला जातोय. मंगळवारी झालेल्या या कार्यशाळेत पालिका कर्मचारी आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. कार्यशाळेचं प्रास्ताविक उपायुक्त GG गोदेपुरे यांनी केलं, तर प्रकल्प अधिकारी हिमानी शेंडे यांनी सादरीकरणाद्वारे सुरक्षित इंटरनेटचे विविध पैलू उलगडून दाखवले.